झी 24 तास एक पाऊल पुढे। चेन्नई खेळणार का? फायनल पर्यंत चेन्नई पोहोचली। खरं तर चौथ्यांदा चेन्नई फायनल मध्ये विजेतेपद आयपीएलचं चेन्नईने पटकावलं। याआधी या सगळ्यावरती देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। स्वतः एक महत्त्वाचा घटक चेन्नईचा बेटिंगच्या प्रकरणामध्ये आता पोलिसांच्या अटकेमध्ये। काय भवितव्य वाटतं? अजित, जे गुरुनाथ मय्यप्पन आहेत ते बीसीसीआय अध्यक्ष एन श्रीनिवासन यांचे जावई आहेत आणि ते चेन्नई टीमच्या मॅनेजमेंट मधले एक सदस्य आहेत किंवा त्या मॅनेजमेंटशी जोडलेले एक जबाबदार व्यक्ती आहेत आणि त्याचमुळे चेन्नई टीमवर आता टर्मिनेट करण्याची एक साशंकता निर्माण झालेली आहे। आयपीएलचे जर नियम आपण बघितले तर आयपीएलच्या नियमाअंतर्गत 12.3 हा जो नियम आहे त्या अंतर्गत जर टीम किंवा टीमच्या मालकांनी आयपीएल किंवा बीसीसीआयची प्रतिमा मलिन करण्यासारखं काही कृत्य केलं किंवा क्रिकेटची प्रतिष्ठा खालावेल असं काही कृत्य केलं तर त्या टीमची मान्यता रद्द होते असा नियम आहे आणि त्या नियमाअंतर्गत सीएसकेला टर्मिनेट केलं जाऊ शकते आयपीएल मधनं। मात्र बीसीसीआयने आता असं जाहीर केलेलं आहे की पहिल्यांदा फायनल होऊ दे, उद्या फायनल आहे। चेन्नई यापूर्वीच फायनलमध्ये धडक मारलेली आहे चेन्नईने, त्यामुळे फायनल देखील होईल की नाही अशी शक्यता निर्माण होत होती। मात्र बीसीसीआयने असं म्हटलंय की फायनल झाल्यानंतर आम्ही काय आहे तो निर्णय घेऊ। दरम्यान चेन्नईचे जे मालक आहे इंडियन सिमेंट ही कंपनी आहे त्यांनी मय्यप्पनपासून फारकत घेतलेली आहे। मय्यप्पन आमचे प्रिन्सिपल नाही आहेत किंवा टीम मधली कोणती मोठी जबाबदारी नाही आहे, ते केवळ टीम मॅनेजमेंट मधले सदस्य आहेत असं त्यांनी सांगून हात झटकलेत किंवा त्याच्यापासून फारकत घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। निश्चित मेगा, आणि आपण जर बघितलं तर थेट टीम विकत घेण्यासाठी जर श्रीनिवासन बीसीसीआयची घटना बदलू शकतात तर निश्चित फायनलची जी मॅच आहे ती थांबवली जाणार नाही असं वाटतंय इतिहास पाहता। कारण शेवटी प्रश्न पैशांचा आहे आणि पैशासाठी काय काय झालं आतापर्यंत हा इतिहास आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। त्यामुळे निश्चित नियम वाकवले जातात, तिथे आणखी काही गोष्टी वाकवल्या गेल्या तर काय फरक पडणार आहे हा एक मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे। कदाचित या फायनल नंतर श्रीनिवासन राजीनामा देतील, तोपर्यंत ते राजीनामाही देणार नाही अशी चर्चा देखील आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।